पहिल्या फेरीतील अंतिम लढत मागील मॅच धुंद्रे या टीमने जिंकली. मॅचचा मॅन ऑफ द मॅच प्रसन्न पाटील या खेळाडूला आपण पाहिलं. अगदी ग्रामीण क्रिकेट असो व्यावसायिक क्रिकेट असो अगदी चांगला खेळ सातत्यपूर्वक पाहायला मिळतो. कन्सिस्टन्सी चांगली पाहायला मिळते प्रसन्न पाटीलच्या माध्यमातून. धुंद्रे एक्सप्रेस म्हणून ओळखला जाणारा प्रसन्न पाटील ठरला मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. तर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले मंगलमूर्ती वाजे टीमकडून. यज्ञेश पाटील आणि अभिजित अशी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीसाठी मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक हरीश घेऊन आलाय. पलसपे टीमचा विचार केला तर नितलस या गावामध्ये रनअप जरूर हा संघ ठरला होता. चांगला खेळ साकार केला होता पलसपे टीमने. अगदी रनरची ट्रॉफी त्याने उचलली होती. आता मात्र चिंधरण या गावामध्ये खेळायला आलेले आहेत. दूरवरून प्रवास त्याचा आपण पाहिला. सलामीची जोडी यज्ञेश पाटील आणि अभिजित अशी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज हरीश या गोलंदाजाला आपण पाहतोय पॉवर प्लेचं पहिलं षटक घेऊन. 4 षटकाचा सामना. मॅच ऑन पंचांचा ग्रीन सिग्नल. यस टाइम अलर्ट आम्ही जरूर करू. 2:46 झालेत. पहिला बॉल अगदी चांगला फटका सुंदर फटका क्रिकेट समादक सौंदर्य. पहिल्याच बॉलवरती चेंडू 1 बाउन्स ओव्हर दी लाईन 4 रन. यज्ञेश पाटीलच्या बॅटमधून हा पहिला चौकार आपण पाहिला. अगदी गॅपमध्ये चेंडू एक्झिक्यूट केला. इनफिल्डला अगदी क्लिअर केलं. पहिल्याच बॉलवरती चौकार आलाय. चौकाराने मात्र आपलं खातं ओपन केलं जात आहे. 4 धावा फलकावरती बिनबाद. पहिल्याच बॉलवरती हरीशच्या मात्र ऑफसाईड ऑफस्टंप हा बॉल होता आणि त्यावरती मात्र चांगला प्रहार केला. यावेळी स्लॉटमध्ये चेंडू टाकला होता. गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळालं. चेंज ऑफ पेस. मागील बॉल अकुट टप्प्याचा आणि त्यानंतर मात्र थोडासा बॉल पुढे लेंथवर बॉल टाकण्याचा प्रयत्न हरीश हा गोलंदाजाचा आपण पाहतो. डॉट बॉलची इथून सांगत होत असताना आपण पाहतोय हरीश मैदानाच्या आतमध्ये पंचांच्या डाव्या हिश्श्यातून गोलंदाजी करत असताना. हो यावेळी डान्सिंग डाऊन द विकेट. प्रॉपर टायमिंग. यज्ञेश पाटील थांबणार नाही. यज्ञेश पाटीलच्या बॅटमधून आणखीन एक तडाखा षटकार. मध्ये चेंडू ढकलायचा तर लॉंग लेग रिझनमध्ये चेंडू मारायचा प्रयत्न जरूर केला होता. बॅट अँड बॉलमध्ये ताळमेळ जुळला नाही त्यामुळे हा बॉल डॉट फेकला जातोय. षटकार मारल्यानंतर डॉट बॉल कमबॅक करत असताना गोलंदाज हरीशला आपण पाहतो. 4 चेंडूचा वाजवी खेळ झाला आणि टोटल 10 फलकावर धावा 10. 1 चौकार 1 षटकार यज्ञेश पाटीलच्या बॅटमधून जरूर आलाय. यावेळी मात्र लॉंग लेग रिझनमध्ये परफेक्ट टायमिंग या जुळताना आपण पाहिलं. बॅट अँड बॉलचं चेंडू थांबणार नाही. चेंडू 1 बाउन्स ओव्हर दी लाईन. मिळतील रन 4 चौकार. चांगली बॅटिंग. 1 तेरी तो 1 मेरी असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये हरीश गोलंदाजी मार्कवर असताना एखादा बॉल डॉट तर एखादा बॉलवर मोठा फटका असं काही घडत असताना या ओव्हरमध्ये आपण पाहिलं. पहिल्या बॉलवरती चौकार त्यानंतर डॉट बॉल पुन्हा एकदा षटकार त्यानंतर डॉट बॉल त्यानंतर पुन्हा एकदा 5व्या बॉलवरती चौकार. आता 6वा बॉल. 6वा बॉल हलका त्याने पुश करण्याचा प्रयत्न. बॅकवर्ड पॉईंट रिझनमध्ये फिल्डर तैनात. सेन्सिबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये सिंगल काढून स्ट्राईक रोटेट केली जाते. पंचांचा इशारा येतो षटक समाप्तीचा. 1 षटकाच्या अखेरीस धावा फलकावर धावा बनवल्या जात आहेत. मंगलमूर्ती वाजे टीमने 15 ऑन बोर्ड 15 धावा बिनबाद.
एक षटकाच्या अखेरीस बॅटिंग करत असताना टॉस जिंकून चांगला निर्णय मंगलमूर्ती वाजे टीमने बनवल्या 15 बिनबाद. अगदी पॉझिटिव्ह इंटेंट मैदानाच्या आतमध्ये यज्ञेश पाटील या खेळाडूला जो आपण पाहिला त्याची साथ अभिजितची आपल्याला चांगली पाहायला मिळते. अभिजित अजून एकही बॉल फेस केला नाही. नॉन स्ट्राईक एंडवर राहून यज्ञेश पाटीलची बॅटिंग पाहत असताना अगदी चांगले बॅटिंग, चांगल्या लयमध्ये, चांगल्या टचमध्ये यज्ञेश पाटीलला आपण पाहिलं. नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. स्वप्नील हा गोलंदाजाला आपण पाहत आहोत. पहिल्याच बॉलवरती यज्ञेश पाटीलने मात्र आक्रमण केलंय. चेंडू जातोय सरळ कॉर्नर रिझर्व मध्ये. इट्स आउट ऑफ द पार्क. यज्ञेश पाटीलच्या बॅट मधून आणखीन एक तडाखा षटकार. नाहीये. यज्ञेश पाटील इज ऑन फायर. मंगलमूर्ती वाजे टीमने टॉस जिंकून प्रथम बॅटिंगचा निर्णय अगदी चांगला पाहायला मिळते. फलंदाजीसाठी अगदी नंदरवन खेळपट्टी आणि त्याचा फायदा उचलत असताना इथून दोन फलंदाज. यावेळी दिशाहीन मारा करण्याचा प्रयत्न भरकटतोय गोलंदाज स्वप्नील. आपण गोलंदाज पाहतो पहिल्या बॉलवरती षटकार ठोकला, त्यानंतर मात्र वाईड यॉर्कर करण्याच्या प्रयत्नामध्ये अगदी हा वाईड बॉल पाहायला मिळाला. एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये ही धाव खात्यामध्ये जोडली जाईल. एका धावेच्या मदतीनं 22 ऑन बोर्ड. 22 धावा धावफलकावरती. यावेळी देखील वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न होता. आत्ता मात्र बॉल सोडून दिला बॅट्समनने. इथे मात्र निर्धाव बॉलची सांगता पाहायला मिळते. रडारमध्ये चेंडू मात्र टाकावे लागणार नाही तिथून यज्ञेश पाटीलला. रडारमध्ये चेंडू टाकले तर त्याचा फायदा पुरेपूर उचलत असताना आपण यज्ञेश पाटीलला पाहिला आणि तोच प्रयत्न आता गोलंदाज स्वप्नीलचा आपण पाहतोय. शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न, परंतु आता मात्र प्रॉपर टायमिंग आणि चेंडू जाईल सरळ वाईडिश लॉंगर क्लिअर करत. इट्स अ सेकंड टियर मध्ये षटकार. ॲक्शन रिप्लेमध्ये पाहू शकाल आपण अगदी शॉर्ट ऑफ पुलचा फटका आपण पाहिला. टप्पा खाल तर थोडीशी उसळी जरूर घेतली होती, त्याचा पुरेपूर फायदा उचलला यज्ञेश पाटीलनं. जाग्यावरून फटकेबाजी चांगली पाहायला मिळते आणि या 6 धाव्याने धाव फलक फ्लाय होत असताना आपण पाहतो. टोटल 28 ऑन बोर्ड. 28 धावा धावफलकावरती. महागडं षटक मैदानाच्या आतमध्ये स्वप्नील या गोलंदाजाचा आपण पाहतोय. यावेळी देखील क्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न. बॅट स्विंग चांगला. बॅटचा फेस लवकर क्लोज झाला होता, त्या कारणानं बॅटॅन बॉलमध्ये कनेक्शन झालं नाही. बॉल सरळ विकेट किपरच्या हातामध्ये विसवत असताना आपण पाहतो. टप्पा काढले तर आत्ता बॉलने मात्र घेतलेलं वळण बॅट्समन यज्ञेश पाटीलला समजलं नाही. बऱ्याच वेळानंतर हा डॉट बॉल ची सांगता आपल्याला पाहायला मिळते. कमबॅक करावं लागेल इथून गोलंदाजांना. यावेळी इनसाइड आउट फटका खेळायचा होता. फ्लाइंग स्लिपमध्ये खेळाडू तैनात. चेंडू अडवतील, चेंडू पकडतील, फेकतील तोपर्यंत मिळेल सिंगल. सिंगलच्या मदतीने संघ पुढे जात असताना आपण पाहतो. 29 धावा फलकावरती लागत असताना आपण पाहतो. 29 ऑन बोर्ड विथआउट लॉस. मंगलमूर्ती वासे टीम अगदी चांगला खेळ. आता मात्र नॉन स्ट्राईक एंडवरती असणारा खेळाडू अभिजितला मात्र आता पहिला बॉल इथून फेकला जाईल. स्वप्नीलच्या माध्यमातून पहिला बॉल फेस करेल. आतापर्यंत सर्व जे काही बॉल झाले ते मात्र यज्ञेश पाटील या फलंदाजाने खेळले आणि यज्ञेश पाटीलच्या बॅटमधून आपण पाहिलं तर खणखणीत 3 षटकार आणि 2 चौकार त्याच्या बॅटमधून आपण पाहिले. सुंदर बॅटिंग, पॉझिटिव्ह सुरुवात मैदानाच्या आतमध्ये वाजे या टीमची. यावेळी राऊंड द विकेटनं ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न. लॉंग लेग रिझर्वमध्ये क्षेत्र खाली, त्यामुळे मात्र याच बॉलवरती मिळतील रन 4 चौकार आणि अशा रीतीनं षटक समाप्तीचा पंचाचा इशारा येतोय. 2 षटकाच्या अखेरीस धाव फलकावर धावा बिनबाद. मंगलमूर्ती वासे टीम जाऊन पोचले 33 आकड्यावरती. चला 2 षटक संपलेत. 2 वाजून 46 मिनिटांनी बॉल डिलिव्हर्ड केला होता. 2 वाजून 54 मिनिटं झालेत पहा. म्हणजेच 8 मिनिटामध्ये 2 ओव्हर तुम्ही संपवल्यात. अगदी HSCC पलसपे टीम अगदी वेळ कमी घेते. चांगलं पाहायला मिळते. हार्दिक आभार आयोजन कमिटीच्या माध्यमातून. 4 षटकाचा सामना, त्यामुळे तुम्हाला पहिले 3 षटके 15 मिनिटाच्या आत संपवायचे आणि त्याचाच प्रयत्न पलसपे टीमच्या माध्यमातून केला जात आहे. नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. निहाल हा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. यंग टॅलेंटेड गोलंदाज आहे.
इथून धावा कशा प्रकारे वाचवल्या जातील त्याचा प्रयत्न निहाल या गोलंदाजाला जरूर करावा लागेल. यत्नेश पाटील सारखा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये अगदी आग ओकणारे बॅटिंग करतोय. निहालचा पहिलाच बॉल, ज्युसी फुल टॉस, त्यावरती प्रहार, चेंडू जाईल सरळ सीमा पार, षटकार. नो नो बॉल का? ऑन स्क्रीन जरूर पाहिलं जाईल आणि आक्षेप देखील घेतलाय गोलंदाजावरती. बॉलिंग टीम कडून रिव्ह्यू का? येस, थँक्यू. येस, इट इज अ नो बॉल. नो बॉल आहे, त्यामुळे 6+1 म्हणजे 7 धावेने धाव फलक आता मुसंडी मारत असताना पुढे जाते. टोटल धाव संख्येचा आपण विचार केला तर 40 धावा धाव फलकावरती ॲड केल्या जात आहेत. निहालवरती देखील आक्रमण केलं तर निहालचा पुढचा बॉल, लाईन लेन चांगले टाकावे लागेल. यज्ञेश पाटील सारखा खेळाडू अगदी चांगले बॅटिंग करतोय. ऑलॉंग द ग्रास मिड विकेट रिझर्वमध्ये बॉल जात असताना आपण पाहिला. या बॉलवरती देखील मिळेल सिंगल. सिंगलच्या मदतीने धावसंख्या पुढे 41 धावा धाव फलकावरती लागले. चांगले टोटल मैदानाच्या आतमध्ये उभी करत असताना मंगलमूर्ती वाजे टीम. सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिलं स्वर्गीय रामचंद्र मर्वे प्रतिष्ठान उसाटणे टीमने 75 धावा केल्या होत्या, 74 धावा केल्या होत्या आणि 75 धावांचं लक्ष ठेवलं होतं. म्हणजे टॉस जिंकून बॅटिंग फलंदाजासाठी अगदी चांगले आपल्याला पाहायला मिळते आजच्या दिवसामध्ये. खेळपट्टी यावेळी देखील पहा, ऑफसाईड ऑफ स्टंप बॉल फेकण्याचा प्रयत्न, पण त्याचा इशारा येतोय. हा बॉल वाईड आहे, त्यामुळे एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये नक्कीच धाव जोडली जाते. टोटल धावसंख्या 42 आपण पाहतोय. आज 3 टीमने टॉस जिंकून प्रथम बॅटिंग घेतले आणि त्यांचा निर्णय अगदी चांगला राहिला आहे. चांगले टोटल मैदानाच्या आतमध्ये उभा राहायचे आणि समोरच्या टीमला प्रेशर क्रिएट करण्याचं काम करायचं असं काही सांगत असताना मंगलमूर्ती वाजे टीम. हा बॉल बऱ्याच वेळानंतर डॉटाला निघाला. हा गोलंदाज आपण पाहतो राईट आर्म ओव्हर द विकेटने गोलंदाजी करत असताना अभिजितसाठी हा बॉल टाकला जाईल. हो, यावेळी आडव्या बॅटने चेंडूला फेकून दिलंय सरळ सीमारेषा बाहेर. अभिजितच्या बॅटमधून हा तडाखा येतोय, षटकार. अभिजित देखील थांबत नाही पहा, अगदी शानदार षटकार त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला. खूप टप्प्याचा बॉल होता, त्यावरती पूल केला, खेळाडू होता तिथे, परंतु अगदी बनला प्रेक्षक. 6 धावेने धाव फलक फ्लाय होईल. टोटल धावसंख्येचा विचार केला तर 48 धावा धाव फलकावरती. बॉल, चेंडू द्यायची पहा, चेंडूची मागणी केली. सीमारेषेच्या बाहेर जर बॉल गेला तर नवीन बॉलची पूर्तता केली जाईल मैदानाच्या आतमध्ये. षटकार ठोकलाय अभिजित या खेळाडूने. खूप टप्प्याच्या बॉलवरती अगदी तुटून पडला. विस्फोटक बॅटिंग आता आपण दोन्ही एंडकडून पाहत आहोत. मंगलमूर्ती संघाने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय अगदी चांगला पाहायला मिळतोय. स्कोर कार्डवरती धावा अगदी लाजवाब त्यांनी बनवल्यात. 48 धावा धाव फलकावरती. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना मैदानाच्या आतमध्ये चांगली मॅच पाहायला मिळते. पहिल्या फेरीतील अंतिम लढत. ओ, यावेळी देखील गॅपमध्ये चेंडू एक्झिक्यूट केला आहे. थ्रू दी कव्हर्स मारण्याचा प्रयत्न, डीपमध्ये प्रोटेक्शन, त्यामुळे या बॉलवरती मिळेल फक्त सिंगल. सिंगलच्या मदतीनं संघ पुढे. टोटल 49 ऑन बोर्ड. 49 धावा. 50 धावांची पार्टनरशिप इथं कंप्लीट होईल का हे देखील पाहावं लागेल. चांगली पार्टनरशिप बिल्ड होताना दोन्ही एंडकडून चौकार षटकारांची आतिषबाजी आपल्याला पाहायला मिळते. खरं तर यज्ञेश, रिमेनिंग 2 बॉल्स इन दी ओव्हर. गोलंदाज तयार. हो, यावेळी फुल टॉस. खरा बॉल इथे फेकला जातोय. चेंडू जातोय सरळ सीमा पार. आणखीन एक शानदार रुबाबदार यज्ञेश पाटीलच्या बॅटमधून षटकार. खराब गोलंदाजी राहिले. टोटल धावसंख्येचा विचार केला 50 कंप्लीट केले. टोटल 55 ऑन बोर्ड. नो बॉलसाठी रिव्ह्यू जरूर हाईट फॅक्टर इथं चेक केला जाईल बा. बॅट्समन कडून रिव्ह्यू आहे, बॅटिंग टीम करणाऱ्या टीमकडून.
नक्कीच आम्ही प्राप्ती लाईव्हच्या माध्यमातून ऑन स्क्रीन पाहिलं जाईल एक्झॅक्ट काय घडलं. फुल टॉस जरूर बॉल होता. थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये अजय कडू यांना आपण पाहतो. अगदी सुपर स्लो मोशनने हे इथं चेक केलं जात आहे. यासाठी जर नो बॉल इथं दिला जातोय आणि त्यामुळे ह्या बॉलवरती फ्री हिट जरूर असेल. नो प्लस 6 म्हणजे 7 धाबा फलकावरती ॲड केल्या जातील. म्हणजेच टोटल धाबा संख्येचा विचार केला 55 धाबा फलकावरती 56 पा 7 धाबा या बॉलवरती मिळत आहेत. फुलटॉस पद्धतीचा बॉल होता. जोशी फुलटॉसवरती यज्ञेश पाटील अगदी चांगले बॅटिंग करतोय. वैयक्तिक यज्ञेश पाटीलचा जर विचार केला तर टोटल 14 बॉल आणि 41 धावांवरती खेळतोय. क्या बात आहे. अर्धशतक कंप्लीट होईल का या स्पर्धेमध्ये. अजूनही अर्धशतक कंप्लीट झालं नाही त्यामुळे पाहावं लागेल. आता मात्र फ्री हिटची संधी जरूर आहे बॅट्समनला. छप्पन्न धाबा 2 नो बॉल असल्या कारणानं गोलंदाजाला बाद केलंय. नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपण पाहतो 2 भीमर चे गोलंदाज आपण पाहिले आणि गोलंदाज नेहल ला मात्र इथून मात्र त्याला बाद केलं. नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. आतिश हा गोलंदाज आपण पाहतो. उर्वरित काही बॉल त्याच्या माध्यमातून इथून डिलिव्हर केले जातील. प्रीहिटचा बॉल मैदानाच्या आतमध्ये राऊंड द विकेट. हा बॉल यावेळी ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न. लॉंग लेग रिझर्वमध्ये चेंडू ट्रॅव्हल होत असताना आपण पाहतो आउटफील्ड फास्ट तिथे 2 धावा कंप्लीट. तिसरीचा प्रयत्न आणि 3 धावा सहजरित्या कंप्लीट केल्या जात आहेत. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून 3 धावेच्या मदतीनं संघ पुढे जात असताना आपण पाहतो 59 ऑन अबोर्ड. 59 धावा फलकावरती लागलेत. चांगली सुरुवात बॅटिंग करत असताना मंगलमूर्ती वाझे या टीमची. नेहाल गोलंदाजी मार्कर होता. तिसरं षटक घेऊन आला होता. 2 भीमर त्या गोलंदाजाने टाकले. त्याला बाद करण्यात आलं. आता मात्र नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये अतिश हा दाखल झालाय. पंचाच्या उजव्या ष्टतून राऊंड द विकेट. यावेळी अगदी यॉर्कर करण्याचा प्रयत्न. नशीब 5 साथ वाजे टीम के साथ आणि चेंडू सीमा पार चौकार. चला बा स्क्वेअर लेगला जो कॅमेरा आहे तिथे नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी ट्रॅकवर निनाद हा गोलंदाज दाखल झालाय. टोटल 18 चेंडूचा वाजवी खेळ झाला आहे आणि 18 चेंडूमध्ये 63 धावांची भागीदारी मैदानाच्या आतमध्ये दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून केली जाते. पहिल्या मॅचमध्ये आपण पाहिलं उसरण्या टीमने 74 धावा कुठल्या होत्या. ह्या स्पर्धेमध्ये उच्चांक गाठला होता आणि या मॅचमध्ये अजूनही कोणाचे अर्धशतक झळकलं नाही. आता मात्र यज्ञेश पाटीलला ती संधी प्राप्त झाली. टोटल यज्ञेश पाटील वैयक्तिक 15 बॉल आणि 44 धावांवर खेळतोय. क्या बात आहे. चांगली बॅटिंग. अर्धशतकीय खेळ पूर्ण होईल का. निनादचा पहिला बॉल. पहिलाच बॉल खराब बॉल होता आणि यावरती प्रहार केलाय. चेंडू जातोय सरळ सीमा रेषा पार. मिळतील सर 4 चौकार.
तर वैयक्तिक 48 धाब्यांवरती यज्ञेश पाटील करतोय. चांगले बॅटिंग आज टॉस जिंकून बॅटिंग करत असताना मंगलमूर्ती वाजे टीम 16 बॉलनं 48 धाब्यांची बहारदार खेळी. अजूनही मैदानाच्या आतमध्ये उर्वरित 5 बॉलचा खेळ बाकी आहे. अखूट टप्प्याचा बॉल होता, त्यावरती चांगला प्रहार केला फलंदाज यज्ञेश पाटीलनं. यावेळी हलक्या हाताने बॉलला डिफेन्स केलं जात आहे. या बॉलवरती मिळेल फक्त सिंगलच्या मदतीनं संघ पुढे जात असताना आपण पाहतो टोटल धावसंख्येचा विचार केला तर धावा फलकावरती लागलेत 68. म्हणजे वैयक्तिक 49 धाब्यांवरती बॅटिंग करतो यज्ञेश पाटील. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये. 68 धावांची भागीदारी मंगलमूर्ती वाजे या संघाचे आपण पाहतो. चांगले पार्टनरशिप बिल्ड करत असताना टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय अगदी यशस्वी ठरला आहे वाजे टीमकडून. आणि गोलंदाजाचा विचार केला तर खराब गोलंदाजी राहिली आजच्या दिवसामध्ये HSC पलसपे टीमची. फलंदाजाचं बॅटिंगचं मेरिटनुसार गोलंदाजी करू शकले नाहीत. ज्या प्रकारे फलंदाजाचे स्ट्रॉंग झोन आहेत, वीक झोन आहेत हे मात्र माहीत नसल्या कारणामुळे इथे मात्र चांगले बॅटिंग दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. यावेळी इनसाइड आउटचा पटका सिंगल देण्याचा प्रयत्न अभिजितच्या माध्यमातून केला जात होता, परंतु सिंगल डबलमध्ये कन्वर्ट केला. ते 2 धावा, तिसरी धावेचा प्रयत्न. क्या बात आहे, तिसरी धाव कंप्लीट होईल का? यस, चांगलं रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून आणि 3 धावेच्या मदतीनं संघ पुढे जात असताना आपण पाहतो टोटल 71 ऑन बोर्ड, 71 धावा. म्हणजे अजूनही 3 बॉलचा खेळ बाकी. 49 धाब्यांवरती यज्ञेश पाटील खेळतोय. 17 बॉल 49 धाब्यांची बहारदार केली. 50 धावा कंप्लीट होतील का? पहिलं अर्धशतक कंप्लीट होईल का हे पाहावं लागेल. टप्पा बॉल पडल्यानंतर उसळी घेणारा बॉल आपण पाहिला, अगदी हुक करण्याचा प्रयत्न. पंचांचा इशारा तो यासाठीचा वाईट बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धाव जोडली जाते. 72 धावा जरूर धावा फलकावरती आपण पाहतो. उच्चांक या स्पर्धेमध्ये मंगलमूर्ती वाजे टीम गाठेल का? कारण 74 धावा उसाटणे टीमने बनवल्या होत्या. यावेळी फुल टॉस, त्यावरती गॅपमध्ये चेंडू एक्झिक्यूट केलाय. कलात्मक शॉट आपल्याला पाहायला मिळाला. अंतिम क्षणी बॉल जरूर अडवण्याचा प्रयत्न फिल्डरच्या माध्यमातून आपण पाहिला आणि 50 धावा कंप्लीट. यज्ञेश पाटील बॅटवरती करायचे, अभिवादन स्वीकारायचे. वेल प्लेड यज्ञेश पाटील. ग्रामस्थ मंडळ चषक 2025 मधलं पहिलं अर्धशतक यज्ञेश पाटीलच्या नावावर. वेल प्लेड, हार्दिक अभिनंदन. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये यज्ञेश पाटीलची आपण पाहतो. टॉस जिंकून बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये चौकार षटकारांची आतिषबाजी आपल्याला पाहायला मिळाली. यावेळी देखील फुल टॉस, स्लॉग स्वीपचा हा चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतोय. ताकदीचा प्रचंड वापर, चेंडू सीमा पार. आणखीन एक षटकार. ऐंशी धावा कंप्लीट केलेत पहा. चांगले बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये, म्हणजे 80 धाब्यांची भागीदारी दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. ज्या प्रकारे यज्ञेश पाटीलने बॅटिंग केली त्याची साथ अभिजितने देखील चांगली पाहायला मिळाली. अभिजितची चांगली साथ असल्या कारणाने यज्ञेश पाटीलने देखील मोठे प्रहार केले. 50 धावा कंप्लीट केल्या. आता मात्र धावा फलकावर धावा 80 आपण पाहतोय. यावेळी देखील ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न. बॅट अँड बॉलमध्ये कनेक्शन झाल्याने अशा रीतीनं षटकाची झाली समाप्ती. पहिल्या सत्राची समाप्तीनंतर टोटल धाव फलकावर धावा लागल्या त्या म्हणजे 80 धावा आणि 81 धावांचं लक्ष टीम मंगलमूर्ती वाजे संघाने HSC पलसपे या संघासमोर ठेवलंय. त्यामुळे इथून धावसंख्येचा पाठला कशा प्रकारे राहील की धावा डिपेंड केल्या जातील हे आपण थोड्याच वेळामध्ये पाहणार आहोत. या स्पर्धेमध्ये उच्चांक गाठलाय तो म्हणजे मंगलमूर्ती वाजे टीमनं. 24 बॉलचा वाजवी खेळ झाल्यानंतर टोटल धावा फलकावरती धावा 80 कंप्लीट केल्या. 81 धाब्यांचं भलं मोठं आव्हान घेऊन आता मैदानाच्या आतमध्ये पलसपे संघाला उतरायचंय. पहिल्या फेरीतील अंतिम सामना आपण पाहतोय. आदित्य पाटील यांच्या माध्यमातून वाजे टीमला शुभेच्छा आल्यात. त्यांचं देखील आम्ही स्पर्धेच्या वतीनं सरचे स्वागत करतो. अगदी वाजे गावचा गोड आवाज मराठी समालोचक आदित्य पाटील यांच्या माध्यमातून वाजे टीमला शुभेच्छा. त्यांचं देखील आम्ही स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत करतो. पहिलं सत्र संपलंय. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धावा 80-81चं टार्गेट.
कशा प्रकारे धावेंचा प्रवास राहील का धावा डिपेंड केल्या जातील हे आपण सेकंड सत्रामध्ये पुन्हा एकदा कॉम्बॉक्समध्ये परिवर्तन करणार आहोत. जाऊया लहू पडके मॅन फ्रॉम केरने यांच्याकडे वळतोय. थँक्यू. चला वाजे टीम आपण तिथे वेळ खर्च करू नका, त्वरित मैदानाच्या आतमध्ये उतरा. नेक्स्ट मॅच विनर विनर सामना खेळवला जाईल या दोन टीम दरम्यान, म्हणजेच HSCC पलसपे आणि त्यांच्या अगेन्स्ट प्रतिस्पर्धी संघ आपण पाहतो मंगलमूर्ती वाझे. या दोन टीम दरम्यान जो संघ जिंकेल तो लगेचच दुंद्रे टीमला 2 हात करेल, याच्याकडे लक्ष असू द्या. दुंद्रे टीम आपण कुठेही जाऊ नका. कॅप्टन प्रसन्न पाटील आणि सेना आपणास आम्ही विनंती करू की यानंतर लगेचच सामना खेळवला जाईल. आज मेगा फायनल डे, कोण बनणार चॅम्पियन हे आपण थोड्याच वेळामध्ये पाहणार आहोत. सकाळच्या सत्रामध्ये क्वार्टर फायनलमध्ये श्रीमलंग वावजे संघ क्वार्टर फायनलमध्ये दाखल झालाय. आता संध्याकाळच्या सत्रामध्ये कोणता संघ क्वार्टर फायनलला जाईल हे आपण थोड्याच वेळात पाहतोय. चला आपण कॉम्बॉक्समध्ये करूया परिवर्तन. खेरणे गावचा गोड आवाज लहू पडके यांच्याकडे वळतो. थँक्यू. हॅलो. थँक्यू सो मच लवेश. सामना क्रमांक 4 आपण पाहतोय वाजे विपक्ष पलसपे. टॉस जिंकला वाजे टीमनं बॅटिंग करत असताना या स्पर्धेतील सर्वोत्तम धावसंख्या धावफलकावरती लावली गेली 80 धावा आणि पहिलं अर्धशतक झलकावलं गेलं तर यज्ञेश पाटील या फलंदाजानं 4 चौकार आणि 4 षटकार आणि 3 चौकारांनी ही आतिषबाजी आपण पाहिली गेली. 20 बॉलमध्ये त्यानं 57 धावा कुठून काढल्या. त्याला साथ दिली ती अभिजितनं. 18 धाब्यांचं योगदान त्याचंही राहिलं गेलं. 80 बनवलं गेलं. 81चं टार्गेट आहे आता पलसपे संघाला हा सामना जिंकण्यासाठी. आणि बालारामजी कडू यांच्या वतीनं ग्रामस्थ मंडळ चषक या स्पर्धेकरिता 5,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य लाभले. त्यांचंही मनपूर्वक हार्दिक आभार आहे. विशाल आणि पियुष ही सलामीची जोडी पलसपे टीमकडनं बॅटिंगसाठी उतरली गेली आहे आणि गोलंदाज संकेत भगत वाजे एक्सप्रेस. तुम्हाला पहिल्याच पॉवर प्लेच्या षटक्यामध्ये गोलंदाजीला संकेत पाहायला मिळेल. केतन कडू आणि राम पाटील. खरं तर हे पंचांच्या भूमिकेमध्ये तुम्हाला 2 पंच पाहायला मिळतात. संकेतचा पहिला बॉल स्ट्रायकर एंडला मिड ऑफ आहे. रनआउटची संधी. डायरेक्ट हिट. काम बनत होतं परंतु डायरेक्ट हिट लागले नाहीये. एकदा बनली गेली. विशाल होते स्ट्रायकर एंडला आणि त्याच्या जोडीला पियुष. सिंगलनं सुरुवात झाली आहे परंतु सिंगल डबलनं काम बनणार नाही या मॅचमध्ये. पलसपे टीमला आता हवाई सफर हा इथनं मात्र तय करावा लागेल. संकेत तयार आहे. समोर आयुष. षटकात पुढचा बॉल
पाठलाग केला होता बॉलचा, शरीरापासून दूर ठेवलेला हा बॉल, इथे मात्र डॉट बॉल येतोय. डॉट बॉल आलाय. फक्त बीमरसाठी आपल्याकडे रिव्ह्यू आहे, त्यामुळे त्या गोष्टीकडे जरूर लक्ष केंद्रित करा. 2 बॉल 1 धाव झाली आहे. इनसाइड आउट. इकडे डीप मध्ये खेळाडू आहे, प्रोटेक्शन आहे तिकडे फिल्डिंगचा, चांगलं फिल्डिंग. डीपेक्षा कव्हरला 1 धाव जरूर पाहायला मिळतोय. थोडासा खेळाडू दाय बाय जरी सरकला असता तरी बॉल सीमा पलीकडे गेला असता. पियुषनं पण आपलं खातं उघडलं गेलंय. इथे सिंगल डबलनं वाजे संघ भरपूर खुश असेल. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक. लॉफ केला या बॉलला, डाऊन द ग्राउंड ठेवलं गेलं, मिड विकेटला बॉल चाललाय. खेळाडू आहे डीप मध्ये आणि तिथे एकच धाव पाहायला मिळतोय. सिंगल डबल संत गतीने इथे 81 धाब्यांचा पाठलाग करत असताना पलसपे संघ सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये. ही संत गतीची सुरुवात, हा प्रवास कितवर सुकर असेल याचं उत्तर द्यावं लागेल पलसपे टीमला. 81 धावा बनवायच्यात आणि त्या अनुषंगाने इथेही बॉल डॉट राहिला गेलाय. टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेला संकेतने या बॉललाही वळवलं गेलं. डिलिव्हर अगदी चांगल्या पद्धतीने करतो या बॉलला. डॉट बॉल आलाय. धावपलिकावरती 3 राहिले गेल्यात. शेवटचा बॉल शिल्लक आहे. P1चं पहिलं षटक, शेवटचा बॉल शिल्लक आहे. इथे फलंदाज बाद आहे. शेवटच्या बॉलवरती फलंदाज बाद झालाय. पहिला धक्का लागलाय पलसपेठ टीमला. पियुषला परतावा लागतोय. धावपलिकावरती 3. चं लक्ष होतं. 3 धावा बनल्या गेल्यात. आता 18 बॉल शिल्लक आहेत आणि इथनं गरज आहे 78 धाब्यांची. आता विस्फोटक खेळ इथं मात्र करावा लागेल. यज्ञेश पाटीलने ज्या पद्धतीनं डाव सावरला होता तशाच पद्धतीने इथं मात्र बॅटिंग करावी लागेल. हेमंत पाटील गोलंदाजीच्या बोल्यावरती गोलंदाज आणि फलंदाज अतिश. अगदी 12th मॅनने सुद्धा वरती बाण करण्यास नकार देतात. त्यांना माहिती आहे आता डाव काही आपल्या बाजूने झुकत नाहीये, कारण की आम्ही 4 वेळेला आवाज दिला तुम्हाला, तुमचं लक्षच नाहीये. दुसऱ्या षटकाला सुरुवात होत आहे. हेमंत पाटील आहे गोलंदाजीच्या बोल्यावरती आणि समोर विशाल. आता विशाल असा खेळ इथे करावा लागेल, परंतु हा बॉल डॉट आलाय. आता प्रेशर वाढत चाललंय. ऑलरेडी प्रेशर आहेच, परंतु त्यातल्या त्यात डॉट बॉल येतात, त्यामुळे अजून दबावाखाली पलसपे संघ बॅटिंग करताना तुम्हाला पाहायला मिळतोय. रेड कॅप परिधान केलेला विशाल स्ट्रायकर एंडला बॉलला फिरून खेळायचं होतं, परंतु फिल्डिंग चांगली आहे इकडे. अजून एक डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. पूर्णपणे दबावाखाली आता पलसपे संघ. 81चा पाठलाग करायचा. आता बॉल शिल्लक आहे तिथून 16 आणि 78 धावेची गरज आहे. मॅच मध्ये रंग भरला जाईल का पलसपे टीम कडनं? मोठ्या फटक्यांची दरकिरार आहे. तो येईल का? डाऊन द ग्राउंड बॉल राहिला आहे, परंतु बॉल जास्त दूरवरचा प्रवास गाठत नाही आहे. अजून एक सिंगल डबल. थेंबे थेंबे तळे साचेल, परंतु तळे साचणार कधी आहे याचं उत्तर आता द्यावं लागेल. जरूर इथनं जरी अटॅकिंग क्रिकेट जरी खेळलं गेलं तरी विजयाच्या समीप आपण जरूर जाऊ शकतो. या दृष्टिकोनातून फटकेबाजी चांगली करावी लागेल पलसपे टीमला. आता अनिश गॅप शोधायचा आहे, परंतु स्क्वेअर लेगला डीपला खेळाडू तैनात आहे. एकदा पूर्ण होईल, दुसरीचा प्रयत्न नकार आलाय आणि फलंदाज बाद आहे. 1 मोर विकेट डाऊन. प्रेशर आणि त्याच्यामध्ये हा रनआउटचा विकेट. विशाल बाद झालाय. हा दुसरा आदरा मिळतोय बॅटिंग करणाऱ्या पलसपे टीमला. नवीन फलंदाज निनाद.
निनाद आलाय नवीन फलंदाज 4थ्या क्रमांकावरती. हेमंत पाटील गोलंदाजी करतोय दुसऱ्या षटकामध्ये वाजे टीमकडनं. यावेळेस स्विंग अँड मिस डॉट बॉल राहतोय. काय कमालीचं षटक आहे. आतापर्यंत या षटकामध्ये जवळजवळ हा तिसरा डॉट बॉल पाहायला मिळाला. याच्या व्यतिरिक्त असा चांगला फटका येतच नाही आहे. पूर्णपणे डॉमिनेट केलंय मी तर म्हणेल वाजे टीमनं. या मॅचवरती पकड निर्माण आहे यात शंका नाहीच आहे. हा बॉल खोदून मारायचा होता परंतु डाऊन द ग्राउंड राहिला. लॉंग ऑनला तिकडे खेळाडू तैनात आहे. एकच धाव सिंगल डबल. ह्याच्या व्यतिरिक्त अगदी डबलचाही फटका येत नाही फक्त सिंगलच आलेत. त्यामुळं प्रेशर आहे आता पलसपेठ टीमवरती. 2 षटकं समाप्त झाले. धावपलकावरती 6 धावा. गडी बाद झाले 2. आर्यन आलाय नवीन गोलंदाज. अपकमिंग स्टार आहे वाजे टीमकडनं. खरं तर हा दुसरा सामना खेळतो आतापर्यंत आर्यन. इथे फ्री माइंडसेट असेल आर्यन. पहिल्या बॉलवरती प्रेशर टाकण्याचा प्रयत्न. फिल्डिंग चांगली आहे. डीप लॉंग ऑनला मनोहर होते तिकडे. यज्ञेश होते. एकदा वाले याही बॉलवरती. लो स्कोरिंग सामना. खरं तर इथे 81 धावांचा पाठलाग करत असताना बॅटिंग दमदार होत नाहीये पलसपेठ टीमची. काय बॉल टाकलाय. बन्नाट वेगाचा हा बॉल. अगदी उजव्या स्टंपच्या जवळून हा बॉल तिथे जाताना पाहायला मिळाला. डॉट बॉल आलाय आर्यन पाटीलचा. अजून सिंगल डिजिटमध्ये धावा आहेत त्या म्हणजे 7. डबल डिजिट अजूनही प्राप्त करता आला नाहीये पलसपेठ टीमला. प्रेशर आहे पूर्णपणे. यावेळेस फटका चांगला आहे. पाहावं लागेल प्रोटेक्शन किती आहे. इथे काय घडलं गेलंय आणि इथे षटकार आहे. झेल पकडला होता परंतु अगदी बॅलन्स करता आलं नाहीये. बाउंड्री लाईनला अगदी तिथे टच झाला होता त्या पाय आणि खेळाडूने सांगितलं की इथे हा षटकार आहे. त्यामुळे पहिला मॅक्सिमम पलसपेठ टीमसाठी इथे आलाय अनिशा बॅटनं. दुसरा येईल का. हाही फटका ताकदवर आहे. बॅक टू बॅक 2 षटकार. नाही तर हे पलसपे गावचं पाखरू आहे परंतु येता येता थोडा उशीर झाला मी तर म्हणेल. हे फटके आधीच्या षटकामध्ये असते तर मॅच बनत होते परंतु अजूनही काही बिघडलं नाही तसं. इथनंही जरी अशी फटकेबाजी चालू राहिली तरी मॅचमध्ये रंग चढला जाईल. डाऊन द ग्राउंड राहिला बॉल. मिड विकेटला ट्रॅव्हल करतोय. एकदा पूर्ण आणि सिंगलवरती समाधान मानते. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करता आलं नाही आहे पलसपेठ टीमला. तोही मायनस पॉईंट राहिला गेलाय. अजून एक जी गोलंदाजी खराब झाली तोही मायनस पॉईंट राहिलाय आणि विकेट ज्या पडल्या गेल्यात 3 मायनस पॉईंटमध्ये राहिले गेले. त्यामुळं हा खरं तर सामना गमावण्याच्या उंबरट्यावरती पलसपेठ संघ पाहायला मिळतोय. परंतु पुढील स्पर्धेसाठी आत्मविश्वास मिळवण्यासाठी या डावात चांगली बॅटिंग करावीच लागेल आणि इथे अजून एक विकेटचं पतन आहे. 1 मोर विकेट डाऊन. प्रयत्न करतात परंतु प्रयत्नांना यश येत नाही आहे. त्याचं कारण पहिल्या डावामध्ये ज्या धावा बहाल केल्यात 80 धावा 4 ओव्हरमध्ये 20 सरासरीने ज्या धावा दिल्या गेल्यात त्यामुळेच तर खरं हा प्रेशर वाढला गेलाय. आणि नवीन फलंदाज रत्नाकर. तिसरं षटक पलसपेठ टीमकडनं जे निहालनं हाताळलं गेलं अतिशय महागडं राहिलं. त्या ओव्हरमध्ये अगदी पाहिलं तर 30 धावा आल्यात. पहिल्या ओव्हरमध्ये 15 हरीशनं दिल्या. स्वप्नीलनं 18. 30 धावा दिल्या नेहलनं आणि निनादनं 17 धावा. अगदी प्रत्येक गोलंदाजावरती आक्रमण केलं गेलं. त्यामुळे इथे सेकंड 17मध्ये या धावा बनवत असताना त्रास जाणवला जातोय. षटक क्रमांक 3 समाप्त झाले. धावपलकावरती 20 लागल्यात.
अजूनही 61 धावा हव्यात, म्हणजे आता 12चा टोळा प्रत्येक बॉलवरती लावावा लागेल. असा टोळा नाहीच आहे, तो क्षेत्रच नाही, ती जागाच नाही आहे मैदानाच्या सभोवताली. परंतु प्रयत्न करायला काही हरकत नाहीये. डॉट बॉल येतोय. डॉट बॉल ही एक कमकुवत बाजू राहिली पलसपे टीमकडे बॅटिंग करत असताना. धुंद्रे संघाचा संघनायक यायचं आपण. प्रेशर होतं पलसपे टीमवरती, परंतु क्रिकेट चांगलं व्हायला हवं होतं. बॅटिंग झाली नाहीये. असं नाही की धावा दिल्यात म्हणजे ते काढू शकत नाही, क्षमता होती, परंतु तो मेंटली प्रेशर म्हटला जातो, तो मेंटली प्रेशर आधीच मैदानाच्या वरती आला होता त्यांच्या, आणि तो प्रेशर काही सहन करू शकला नाही. त्यातल्या त्यात संकेत भगतनं टाकलेलं पहिलं षटक, अतिशय चांगली गोलंदाजी. त्या गोलंदाजीला उत्तर नव्हतं पलसपे टीमकडे. इथे ड्राईव्ह तुम्हाला पाहायला मिळतो, परंतु धावा नाही आहेत. परंतु नेक्स्ट टुर्नामेंटमध्ये जेव्हा पलसपे टीम उतरेल ना, त्यासाठी कॉन्फिडन्स येण्यासाठी इथे फटके चांगले 2-4 तरी यायला हवेत. आणि गोलंदाजी थोडी नवीन खेळाडूंना संधी दिली, त्या कारणास्तव या गोष्टी घडल्या गेल्यात. इनसाइड आउट. फटका चांगला आहे, परंतु बॉल बाउंड्री लाईन पर्यंत पोहोचेल का? नाही पोहोचत, कारण का स्ट्रोक मध्ये तेवढा आत्मविश्वास नव्हता, ते आधीच निश्चित होतं. जेव्हा वेळ खराब असते ना, तेव्हा असे फटके वारंवार तुम्हाला पाहायला मिळतात. वेळ चांगली असली का मग तुम्ही कमी गतीच्या बॉललाही सुद्धा चांगला फटका प्रदान करताय. स्विंग अँड मिस. अनदर डॉट बॉल. शेवटचा बॉल शिल्लक आहे. धाव फलकावरती 21, म्हणजे अजून 60 धावा हव्यात. आता हा टोळा किती लांबचा ठेवावा लागेल. मुजबा देवीच्या पायथ्याशी प्रयत्न करतोय फलंदाज, आणि इथे